सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मालवण शहरापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर बसलेले निसर्ग सुंदर तेवढेच टुमदार चिंदर गाव आहे. कला, संस्कृती, साहित्य, उद्योग आणि इतर क्षेत्रांत विशेष कर्तबगारी करून दाखविलेल्या अनेक सुपुत्रांचे हे चिंदर गाव. श्रीदेवी भगवती माऊली हे या चिंदर गावचे आराध्य दैवत आहे. फार पूर्वीपासून ही देवी माऊली याच नावाने अधिक परिचित असल्याने दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेस साजरा होणारा भगवती देवीचा वार्षिक जत्रोत्सव माऊलीची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीदेवी भगवती माऊली हे चिंदर गावचे स्वयंभू देवस्थान आहे. श्री भगवती देवीचे प्रशस्त व सुंदर मंदिर अगदी रस्त्यालगत असले तरी देवीचे मूळ स्थान अतिदुर्गम जंगलात व डोंगराच्या उंच भागात आहे. भगवती माऊली भक्तांची सारी विघ्ने संकटे दूर करते अशी अगाध श्रद्धा आहे. पूर्वी श्री देवी भगवतीचे मंदिर हे चिरेबिंदी भिंतींचे व कौलारू छपराचे होते. मात्र काही वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून सध्याचे मंदिर हे भव्य व अधिक मजबूत व आरसीसी आहे. 12-5 मानकरी तसेच इतरही अनेक घराण्यांकडे या देवस्थानाची वतनदारी आहे. गावातील गाडी घराण्यांकडे श्रीदेवी भगवतीची दैनिक पूजा अर्चा तसेच व्यवस्था पाहण्याची जबाबदारी आहे. दरवर्षी मृग नक्षत्रापासून अशी पुजाऱ्यांची वरसल बदलत असते. चिंदर गावच्या श्रीदेवी भगवती माऊली बद्दलची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. फार वर्षांपूर्वी गावातील गोगटे ब्राह्मण घराण्यातील एका मूळ पुरुषाला एके दिवशी देवीचा दृष्टांत झाला. श्री भगवती देवी त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाली, मी डोंगरातील अमुक अमुक ठिकाणी अवतार घेतला आहे. मी डोंगरात ज्या 2 दगडांच्या फटीत आहे तेथून मला बाहेर काढ. दुसऱ्या दिवशी सगळ्या गावकऱ्यांच्या मदतीने गोगटे मूळ पुरुषाने देवीला दगडांतून बाहेर काढले. ज्या ठिकाणी ही देवी अवतीर्ण झाली होती तेथे सर्वत्र दिंडा नामक वनस्पतींची बेटे झुडुपे होती. त्यामुळेच या दिंडा वनस्पतीचे महत्व कायम राखताना देवीच्या वार्षिक उत्सवाचे दिंडे जत्रा असे नामाभिधान झाले आहे. देवीच्या जत्रोत्सवात दिंड्यांच्या काठ्यांना चिंध्या बांधून व ते टोक तेलात बुडवून त्याच्या दिवट्या करतात. देवीच्या गोंधळात या दिवट्या पेटवून पारंपरिक नृत्य सादर होते. याच प्रकाराला दिंडे जत्रा असे म्हटले जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेस श्रीदेवी भगवती माऊलीची प्रातःकालीच विधिवत पूजा केली जाते. सोन्याचे मौल्यवान पारंपरिक अलंकार, साडी चोळी, साजशृंगार करून देवीला सजवितात. गाभाऱ्यातील भगवती माऊलीची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली असून ती महिषासूर मर्दिनी रूपात आहे. हातात खड्ग, त्रिशूल, नाग धारण केलेला असून देवीच्या मुखकमलावर विलक्षण तेज आहे. देवीची विधिवत पूजा झाल्यानंतर 12-5 मानकऱ्यांकडून देवीला सामूहिक गाराणे घालतात. त्यानंतर भाविकांसाठी देवीचे दर्शन खुले करतात. वार्षिक जत्रोत्सवा दिवशी हजारो भक्तजन माहेरवाशिनी दर्शनासाठीच्या रांगेत राहून देवीची ओटी भरतात. सकाळपासून ते रात्री अगदी पहाटेपर्यंत भक्तांची मोठी रांग लागते. वार्षिक जत्रोत्सवा दिवशीच दत्त जयंती किंवा श्री दत्त जन्मोत्सव असल्याने गावातील श्री दत्त मंदिरातील पालखी सोहळा आटोपल्यावर रात्री देवांची स्वारी श्रीदेवी सातेरी मंदिरापासून भगवती मंदिराकडे येण्यासाठी निघते. श्रीदेव रघुनाथ कडून श्रीदेव रामेश्वर मंदिरांची भेट घेऊन देव तरंगासह हर हर महादेवच्या गजरात वाजत गाजत भगवती मंदिराकडे निघतात. फटाक्यांच्या आतषबाजीत रोषणाईत रात्री उशिरा देवांचे तरंग भगवती मंदिराकडे येतात. श्रीदेवी भगवती मंदिरात देवांचे तरंग विसावल्यानंतर मंदिरात पुराण वाचन कीर्तन होते. त्यानंतर पारंपरिक गोंधळ होतो व याच गोंधळात दिंड्यांच्या दिवट्या पाजळतात. पूर्वी चिंदर पंचक्रोशीतील सगळे गावकरी वर्षभरासाठीचे जिन्नस वस्तू खरेदी करण्यासाठी या जत्रेत येत असत. आज देखील स्थानिक शेतकरी त्यांचा शेतमाल या जत्रेत विकावयास आणतात. मुंबई, पुणे तसेच घाटावरचे अनेक व्यापारी या जत्रेत त्यांची दुकाने मांडतात. लाखो लोकांचा, भक्तजनांचा महासागर या दिवशी जत्रेसाठी लोटतो. शेतातून नुकतेच खणून काढलेले आले, सुरण, कणग्या, चिनी, करांदे आदी शेतमालाची या जत्रेत विक्रमी खरेदी विक्री होते. नांगर, चगाल, रुमणी, इशाळ, कुदळ, फावडा, कोयती, विळी, कुऱ्हाड
यांसारख्या शेतीच्या अवजारांचा फार मोठा व्यापार या जत्रेच्या दिवशी भरतो. याशिवाय मालवणी खाजा, बंगाली खाजा, खडखडे लाडू, शेवाचे लाडू, शेंगदाणा लाडू, मिठाई पेढे यांचीही भरमसाठ विक्री होते. पूर्वीच्या काळी तर चिंदरगावची ही जत्रा म्हणजे पंचक्रोशीतील लोकांसाठी खरेदी विक्रीचे एकमेव ठिकाण होते. आज 21व्या शतकातही श्रीदेवी भगवती माऊलीचे महात्म्य अबाधित आहे. तिची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. भगवती माऊली हे नवसाला पावणारे व भक्तांच्या हाकेस सत्वर धावणारे स्वयंभू देवस्थान आहे. हजारो माहेरवाशिनी आणि लाखो भाविकांचे ते एक श्रद्धास्थान बनले आहे.